निर्मळ त्याला कोण हे सगळे येणे म्हणजे तो नवरा येडा तो मुलगा हे इतके मोठे पैसे आणतो तरी येडा नाही कमाई करतो बरोबर बोलतो माग सोनूल चकोल येत तुम्हाला पाठी आता आपल्या मग माझ सोनूल चकोल कसं पिवळं पिवळं आपलं म्या म्हटलं तू मटकन कम नाही खाल्लं तर देव गेला बघताना देव काय होतो बघताना कळत त्या देवाला कळत नाही होय त्याच्या इतकं तो हुशार कोणी नाही ते कसं काही एवढं झालं अरे भक्ताला बोलला देव कोण अरे भक्ताला बोलला पण यायला बघून बोलला देव म्हणजे देवी मागे देवा तू भक्ताला बोलला आणि याच्या बरोबर लागला खेळ खेळायला म्हणून तुकाराम महाराज त्याला म्हणते ऐक केली या तुझ सांगितले महाराज काय सांगते की आजचं भाऊ माते नाही मला गरज नाही हे पाच इंद्रियाने पाहतो डोळे ना जीभ का चालत किती इंद्रिये यानं कळत असत आणि मनात आठवत असत मत स्मृती ज्ञान अपोहनंजो मध्ये देव म्हणतो की माझ्याशिवाय ज्ञान नाही मना सगळं कळायलं हे सगळं कळायलं गरण माणसं बाया सगळं कळ आकाश कळायलं कुठं कोणाला मना संग राहायला गेला आणि मग कोणामुळं नाही तर मनाला कुठं सत्ता कोणाला सत्ता देवाला आणि याला काय स्वप्नासारखी सत्ता आहे का आणि तुम्हाला तुम्ही फार चांगले देवाचे लाडके असं तुम्ही देवाचे लाडके नाहीत होय आम्ही आणि देवाचं नाव घेतो घेऊन येई ना मग तो त्याला म्हणलं भांडण त्याच्या बरोबर संत भांडले
कोणा बरोबर ती जनाबाईचा कोणता नाही तेवढं म्हणजे रान केली मेले मला गांधीचं ठेवलं नाही आणि तो नाव काम घेऊ देत नाही तू जनाबाई का साधारण नव्हती तुला किती पोर आहे पोरी बर जाऊ दे याची कथा मग आपण त्याची कथा कशाला काढा आधी ते खरे नाही मग आपण वाक्यामुळं जगायला मन अष्ट भोग भोगणे माते नावी चाळ मला आशा नाही मला जेवण चांगला म्हणून मी खुश मी ना खुश काढू नये म्हणले हे पोरग मला बोलत नका बोला ना हा नाही म्हणलं त्याच्या बायकोला स्वतः पण करू देव चांगला आणि तुम्हाला जगवतो म्हणून तो दिसणारा नाही दिसतो त्याला देत म्हणलं की दिसत येतो तो त्याचा वेळ होय मग चिडत देऊ कोण तो कोणाचा वेळ होय आणि मग चिडत काय होईल ते मग तुला बोल ते तो का पण असं काय जायचं रे तो काय येऊ नाही का तो काय होईल चिड त्याचं नाव घेऊ घेऊ त्याला कंटाळा येईल इतका कंटाळा येईल ते तुला भांडत देऊ ते म्हणे तू काय येऊ नाही रे अरे तू हे हागला बाप कुठे हे गोवाचा बाप आहे हे का तू हे का हे काय हे कोण आहे कोणाचा बाप हे बघ तुला माहित नाही का न म्हणले मी काय महाराज आहे का तो महाराज नाही पण हे तर माहिती तुला हे गोवाचा बाप थांबाचा बाप गावाचा बाप नाही का गोवाचा बाप नाही का नाही की देवी साधना लावा मग चांगलं आहे काय हे याच्या आम्हाला या इंद्रिया मग इंद्रिय कशी त्याचे सोबतीच देत नाही कोणाचे तर ती काय म्हणते गौळ मला तुम्ही किती सांगा आत भोग भोगणे मला आशाच नाही बांधे बंदी भक्ती प्रेम गोड ते बी देवाला देव म्हणतो तू भक्त कामून नाही तू तर देव हा का तू भक्त नाही का तू देव नाही का तू पियाला निभराय लागला हे नाही तू मन नाही तू जागृती तू नाही स्वप्न तू नाही सुषुप्ती तू नाही काय नाही अरे तुला जे दिसत पंच ज्ञानेंद्रियानं ते तो नाही तो नाही दिसते पण तो घेताला आहे का मग हे मड दिसत का नाही मग हे आहे का तू म्हणजे हो मी आहे मारी झोपा तुला काय माहित नाही रे तू
काय नादे लागला कोणाच्या तुम्हाला मी ती काय म्हणते गौरव अष्टभोग भोगणे पंचभोग तर हे पंच ज्ञानेंद्रियांचे विषय आणि त्यांच्या वासना म्हणा आणि त्या वासनेप्रमाणे जन्म घ्यावे लागते ते का मग फिरायला वासनेमुळे फिरायला नाही तर आधीच मरत नव्हता तेव्हा देवाचा होता तुकाराम महाराज म्हणतात ना देवाची बरे देवाची बरे तुम्हाला कळत आणि याला कळत नाही हे खोट आहे किती सोपं काम आहे का अवघड आहे का याला कळत नाही हे तुला कळत नाही आणि तुझा आहे ना नाही याला राजकारण मनुष्य देह देऊ मनुष्य देह ऐसा आणि ते पार होत आहे त्या ह्या भानगडीत नाही या भानगडीत पडले वासना ठेवणार कोणी वाचला त्या देवानं जिथं ठेवलं तुला हा देह दिला देवानं दिला का तो घेतला का तो पुण्य केलं आकडे तुला पुण्य करायची कशाची आकलच नाही तुला पण देवानं काढून द्यायला कोणाला त्याची कशी काढण्याची फिरणे पाहत मावताची जन्म तुम्ही हे देह पुन्हा भेटणार नाही देह भेटणार नाही का पण घेऊ नाही भेटायचा कारण याची देही घडे देवाची शेवटचं बजेट कोण्या देहात होत कसं काय घेतला बनवतो तो पुण्य केलं म्हणून भेटला म्हणा बरोबर नाही पुण्य करून स्वतःला देवाला खरं पुण्य करा आणि कोणाला अर्पण करा ते म्हणलं ग बाबा आता घडलं पुण्य तो म्हणत घडलं कोणामुळे देव मग
त्याच्या तुझे देणे तुझे पायी आत्मा देवा त्यामुळे पुण्य घडलं का मी केलं मग कोणी केलं त्यामुळं झालं येऊ का नाही दळी मी एकटे नाही जाणार बाबा देवा ये बघा आपण दोघं बेघं येऊ का नाही दळी नाही एकलही दळी हात लाव एकळी दळी चिनले हात लावी वैली देवा तू मदत कर देव तू मदत कर हिला कळत नव्हतं का देव मदत करीत नव्हता देव मदत करीत तुम्हाला सगळ्याला बसायला देव मदत केलं का नाही आता हा मग कोणी मदत केली का तुम्ही बसले तुम्ही बसले का तुमच्या द्वारा तुम्ही तिकीट काढाय का कोणी तिकीट काढलं बघा तिकीट टाक का तर आठ भोगने माते नाही चाळ भक्ती प्रेम घोडे मन लागले इकडं चाळ नाही ते गोड लागलं म्हणजे कसं काय गोड लागलं इकडचं सोड बरोबर गोड लागलं काय इकडचं तुला कुठली गोडी खेळ काढल्याशिवाय नाही तुम्ही खूप खेळ काढले तर आद्या रीतीनं संसारात खेळ काढल्याशिवाय नीट वाट दिसतच नाही पहिलीच असते वाट पहिलीच असते का दिसत नाही किती जवळ ज्ञान देवापुरीच संगतीच त्यांनी किंवा त्याच्यापेक्षा योग आपण म्हणलो ना माग ज्ञान देवा बोलतच नाही या वाक्याला त्या मुरदाड्याला कशाला बोलायचं हे मुरदाड नाही त्याला बोलावं ज्ञानदेवा गोडी नाही ज्ञानदेवा माळ कुठं लोका प्रदम हे वाचून का ज्ञानदेवा मौ जपमाळांतरी कोणा द्यायला श्री हरिला तो कोणाला जाऊन कोणाला ज्ञानदेवानं काय केलं देवाला द्यायला ज्ञानदेवा मौ जपमाळांतरी दरोनी श्री हरी कधी मध्ये सदा दरोनी श्री हरी हप्ता हप्ता सुद्धा हप्ता हप्ता कोणाचा जप करता तुकाराम महाराज म्हणते हप्ता हप्ता कवा आता बाकीचे धंदे करता तर प्रश्नच नाही मी सांगतच नाही तुम्हाला माहिती माहीत असो की नसो इथं जसं आहे तसं सांगू मग तुम्ही ज्ञानदेवा मौ बोलतच नव्हती ते म्हणते कशाला बोलायचं काय बोलून फायदा आहे बोलायचं नाही काय मग असल्यास बोलायचं मग कोणाला कशाला कर ज्ञानदेवा मौन जपमाळांतरी धरोनी श्री हरी कधी अरे आता आता
ज्ञानदेवा भाऊ जप माळ पाटकर आपण ज्ञानदेवा भाऊ जप माळ आंतरिक घरोनी श्रीहरी कधी मधी केले का घरोनी श्रीहरी जपे सदा किती सोपा मार्ग म्हणून ती गौरव काय म्हणते की मात भोग भोगणे माती नाहीचा मला आवडत माझ्या मनात येत नाही येत असलं तरी मी ऐकतच नाही येत मनात पहिली सवय आहे ना त्याच्यामुळं मनात येत मी काढून किती त्याला मला याची गोडी लागली देवाची आणि देवाची गोडी लागल्यामुळं पहिली गोडी येते ओळख पहिली गाली हसते चांद दर्पणा कशी ती दिसते माकडासारखी गुहाच्या गाठावाडी म्हणून महाराज म्हणते का आपल्याला अष्टभोगने माते नाही चाल म्हणजे आवड नाही माते भक्ती प्रेम गोड माय तर आचार्यतनं देव काय म्हणतो की तो देव पाच हे झाले बाबा मान सगळे मतदान माहिती आणि मूर्ख असतो कधी कसं झालं अरे तो पैसे घेऊ पैसे घेऊ मतदान केलं का नाही तुला म्हणतो पैसे आले आपल्याला मतदान करायचं काय पैसे आता पैसे देतात काय तुमचे किती माणसं मोजून सांगितले का नाही ते किती माणसे किती कोणाकोणाकडून पैसे घेतले तुम्ही सगळ्या उमेदवाराकडून पैसे घेतले आणि एका उमेदवाराला पडू पाहत तर रीतीनं लक्षात ठेवा मला खूप आवडतो म्हणून अष्टभोग पंचभोग म्हणजे पंचविषय आणि मान अपमान तो अपमान नाही होत स्वप्न खोटे आणि त्याच्याकडे अपमान आहे तुम्हाला खेळतो मारण्याचं स्वप्न पडलं तुम्ही सांगता का कोणा बरं खाल्ले नाही का तुम्ही खाल्ले खाल्ले ना त्याला म्हणते बाबा खेळतो खाल्ले काही जरी खाल्ले असं स्वप्न पडलं तर जागा झाल्यावर काय म्हणतात खोटं नाही खाल्ले बरोबर का नाही ते स्वप्नाच्या स्वप्न गोखाला होता का तुम्ही स्वप्न काय हरकत नाही जबरदस्त का नाही स्वप्नात गोखाचं जवळ नव्हतं काय किंवा घालायचा तर आपल्याला उजळीते आणि उजळीत्या त्याने उज्जवळ मार्ग आणि मार्ग जाऊन गेले आधी
माते नाही मला घरात नाही हे नको का बघू म्हणजे ते लेट ते नको मला कारण मला नको मला देवाचं प्रेम आवडतं आता भोग भोगणे मागे नाही का भक्ती प्रेम ओढले गे माये मी पूर्णाच्या पोळ्या खायला घेतल्या त्या उलग्याच्या भाकरीला त्याला काय नाही ते ध्यानच नाही घेत नाही उलग्याची भाकरी करून घ्यायची तेव्हा धर्म मी पूर्णाच्या पोळ्या घेतल्या मला भक्ती प्रेम गोड पुढे काय जीवीचा जिव्हाळा वेगळा नोई गे शिकवा खोट्याच्या नादीला पहिल्यांदा लागले आता नाही नित्याच्या नादी लागले कोणाच्या देव काय म्हणतो माझ्या नादी लागून तू काय देव नाहीत का तू काय हे का काढाय का कोण म्हणतो हो देव म्हणतो माझं नाव घेऊ नको तू काय देव नाही का रे कोण म्हणतो देव नादी लागू हे काय नादी लागलं येड लागलं का काय याला मग तो नादी लागू मी जाग कळली कधी मी कोणाच्या बी नादी तू यादी नादी मला कोणाच्या नादी लागायला ते मी देवते हरिच्या दासा हरिदाई वाटते पण हरी सगळ्याला वेगळे कपडे वाटते पण तो कापूस का साड्या वेगळ्या वेगळ्या फुलाच्या पदराच्या नाट्याच्या किती साड्या वेगळ्या वेगळ्या हा आणि मग कापसाच्या नाही होय त्याच्याचे तसं सगळं देवाशिवाय आहे का मग आपलं मन खराब देवाच्या नादी लागलं निघून तस तुम्हाला माहिती पाणी गढूळ झाल्यावर त्याच्या तुटती टाका आहे ते मग सगळा काम खाली तस देवाचं नाव घेतलं तस दुधाबाचं औषध घेतलं पोटात हे तुम्हाला माहिती म्हणून देवाचं नाव घ्यावं असं साधू संत आपल्याला सांगे मग किती हो शिकवाल माझं वेळोवेळा मी तया भोवळा अष्ट भोग भोगणे माते नाही भक्ती प्रेम गोड पुढं काय देवी गुरु जीवीचा जिव्हाळा बाप रखमा देवी बाप रखमा देवी जीवीचा जिव्हाळा जीव बाबू कशामुळे त्याचा जिव्हाळा हे गमतीत आहे देवाचा जिव्हाळा व्याप्याची का ते ब्राह्मण म्हणेन बाबा सत्य नाही म्हणायचे तुम्ही की मागच्या जन्मात पाप केलं म्हणून तर तुम्ही असे
संत नाही म्हणणार ते म्हणते नवदेव भेटला तुम्हाला उघड नाही लगवू नका बघा वाक्याच्या खऱ्याच्या नादी लागा खऱ्याला लागा आमचा गोवे नाका पाहता तुम्ही ना धरा आणि त्या नादात राहा त्या नादात राहू नका दुसऱ्याला दाखव तुम्ही आपला नात्याला सांगत का काय काय गोष्टी मनातल्या तस माझं नाव घेता तस लोकांना सांगू नका आणि बायको नका बर का आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा म्हणून असं महाराज आपल्याला सांगते मग मला वाटत मला करावा बरं जय विठ्ठल जय